तर CJPचं आंदोलन, देशभर उसळलेला विद्यार्थ्यांचा संताप, शिक्षण व्यवस्थेवर निर्माण झालेले प्रश्न आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अशा पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे आली आहे. पण हा केवळ मंत्रिपदाचा बदल नाही, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा मिळवण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिए. CJPच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांना पायउतार व्हावं लागलं आणि आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशींच्या खांद्यावर आली. पण हे मंत्रालय सध्या प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. CJPच्या आंदोलनानंतर विद्यार्थी, पालक, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं आता नव्या प्रभारी मंत्र्यांना द्यावी लागणार आहेत. दरम्यान प्रल्हाद जोशींना राजकारणासह अनेक मंत्रालय सांभाळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून PhD पदवी संपादित केली आहे. 2004 पासून सलग 5 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. संसदीय कामकाज मंत्री, कोळसा आणि खाण मंत्री, ग्राहक व्यवहार मंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली आहेत आणि आता शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्या खांद्यावर आला. अभ्यासू, संघटन कौशल्य, समन्वय साधणारे मंत्री अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या आधीच 2 महत्त्वाची मंत्रालय असताना त्यात शिक्षण मंत्रालयाचीही भर पडली आहे. अशातच शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास परत मिळवणं, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं, पेपरफुटी आणि गैर प्रकारांना आळा घालणं, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणं आणि विद्यार्थी पालकांची विश्वासाचं नातं मजबूत करणं अशी आव्हानं त्यांच्या समोर असणार आहेत. जो प्रधानमंत्री जी ने विश्वास रख के इतना बड़ा जिम्मेदारी मेरे ऊपर दिया है, उसको मैं पूरा विनम्रता के साथ और पूरा जिम्मेदारी के साथ मैं निभाऊंगा. मैं प्रधानमंत्री जी को धन्यवाद अर्पित करता हूं. प्रल्हाद जोशी यांची ओळख म्हणजे संघ स्वयंसेवक, वादांपासून दूर राहणारे आणि समन्वय साधणारे मंत्री अशी आहे. मात्र CJPच्या आंदोलनानंतर निर्माण झालेलं वातावरण शांत करणं आणि शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा उंचावणं हीच त्यांच्या कार्यकाळाची खरी कसोटी ठरणार आहे. प्रल्हाद जोशी एक टेम्पररी एजुकेशन मिनिस्टर है. प्रल्हाद जोशी ये ज़्यादा से ज़्यादा अच्छे कोयला मंत्री हो सकते हैं. कोयला मंत्री पहले भी काम किया, कोयला मंत्री. अब कोयला मंत्री एजुकेशन मिनिस्टर बन गया. CJPच्या आंदोलनानंतर देशाचं वातावरण ढवळून निघालं असताना मंत्री बदलला म्हणून प्रश्न संपलेले नाहीत. उलट आता उत्तरांची अपेक्षा वाढली आहे. डळमळीत झालेला विद्यार्थ्यांचा विश्वास आणि शिक्षण व्यवस्थेवर लागलेले प्रश्नचिन्ह ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे आता खरी परीक्षा ही मंत्र्यांसह सरकारचीही सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.